वेलकम टू मायरा अँड फॅमिली ब्लॉग। जसं की तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या फणसाचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते काय केलं ते। तर मस्त घरी आणून आम्ही फणस कापला। सगळेजण प्रयत्न करत होते हा फणस कापण्यासाठी। पहिले काकींनी कापला, त्यांच्यानी नाही झाला, खूप प्रयत्न केला। काकींना काय जमेना, मग थोड्या वेळाने मी म्हटलं द्या मीच कापते। मग मी थोडा प्रयत्न केला, खूप जोर लावला, माझ्याच्याने पण काय तो तुटत नव्हता। खूप घाव घातले त्यावरती मी, तर म्हणजे कोणाचा राग होता नव्हता सगळा त्याच्यावर काढला। माझ्याने सुद्धा तो फणस कापला नाही गेला। मग शेवटी मीना काकींनी घेतला, तर त्यांनी थोडाफार त्याला कापला। असं थोडं 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 करून आम्ही तिघींनी त्याला कसा बसा कापला एकदाचा। तर आज होती आमच्याकडे कोकणातली स्पेशल म्हणजेच आपली जनता भाजी फणसाची। आणि इथे पाठीमागे माझ्या सासूबाई मस्तपैकी फणस कापत होत्या, बरका फणस। त्यांना बरका फणस हा खूप आवडतो। तर आजची जनता भाजी बनवणार होत्या उषा काकी। कारण का असं भरपूर सारं जे काही जेवण मोठं बनवायचं असतं ना, तिथे उषा काकी असतात बनवायला। मुंबईला लग्न असो किंवा काही, नेहमी उषा काकी जसं काही मोठं जेवण बनवायचं असेल ना त्याच बनवतात। मग सगळ्यांना त्यांनी असं फणस बारीक बारीक कापून दिला आणि सगळ्यांनी त्याचे गरे काढले। आणि ह्या एक माझ्या दुसऱ्या सासूबाई आल्या होत्या फणस कापायला, त्या गावीच असतात। इथे माझ्या सगळ्या सासवा लागल्या होत्या जनता भाजीच्या तयारीला। सगळ्या जणी मस्तपैकी फणसाचे गरे काढत होते, फणस साफ करत होत्या। आणि इथे आमच्या कुक झाल्या रेडी भाजी बनवण्यासाठी। आणि बोलतो त्या नीट व्हिडिओ काढा, मी व्हिडिओत नीट दिसली पाहिजे। आणि माझ्या सगळ्या सासवांना आहे ना काय ते प्रोटीन पावडर लावून काय तो वेगळाच जोश येतो काम करायला। सगळ्याजणी पहिले प्रोटीन पावडर लावणार म्हणजेच की आपली ती काळी मशेरी, आणि मग ते कामाला सुरुवात करणार। आणि ही अशा तऱ्हेने एकीकडे भाजी शिजत होती मस्तपैकी, वास देखील मस्त सुटला होता, भाजीचा सुगंध। हो, आता तुम्ही म्हणाल की सासवांनी सगळे भाजीची तयारी केली, भाजी केली, तू काय केलंस? तर मी केल्या होत्या सगळ्यांसाठी अशा टुम्म अशा गरगरीत फुगलेल्या तांदळाच्या भाकऱ्या। मी केलेल्या भाकऱ्या सगळ्यांना खूप आवडत होत्या।